नमस्कार मित्रांनो, कधी तुम्हाला वाटलंय का की आयुष्यात सर्व काही असूनही काहीतरी हरवलंय, की डोळ्यांना दिसतंय पण मनात अंधार आहे आणि त्या अंधारातून तुम्हाला बाहेर काढणारं कुणीतरी पाहिजे. तो कोण असतो? याचं उत्तर आहे गुरु. आज आपण अशाच या दिवशी एकत्र आलो आहोत. मित्रांनो, ज्याने भारतीय संस्कृतीच्या मुळाशी असलेल्या गुरु आणि शिष्य परंपरेला जन्म दिला. पण खरंच विचार करा की गुरु पौर्णिमा का साजरी करतो आपण? महर्षी व्यास हे कोण होते आणि गुरु हा शब्द इतका पवित्र का मानला जातो? या सगळ्यांची खरी ऐतिहासिक आणि थरारक कथा आज आपण उलगडणारच आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की व्यासाचे आगमन सुमारे 5000 वर्षापूर्वी एक दिव्य आत्मा पृथ्वीवर अवतरली, ती म्हणजे व्यास ऋषी. त्यांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या दिवशी झाला होता, म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून साजरा होतो. पण ते कोण होते? ज्यांनी वेदांचे संकलन केले, ज्यांनी महाभारत लिहिले, ज्यामध्ये भगवत गीता सारखे अमृत होते, आणि ज्यांनी ज्ञान, कर्म आणि भक्तीचा संगम घडवला. त्यांनी वेदांचं ज्ञान वर्गवारी करून सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. यामुळेच त्यांना वेद व्यास म्हटलं गेलं. गुरु पौर्णिमा म्हणजे त्यांच्या या अमूल्य योगदानाची एक आठवणच. गुरु म्हणजे कोण? आपण नेहमी गुरु म्हणजे शिक्षक असा विचार करतो, पण खरंच इतकंच आहे का? विचार करा, तुम्ही अंधारात आहात, मार्ग माहित नाही, तेव्हा एक दिवा हळूहळू उजळतो आणि तोच तुमचा गुरु असतो. संस्कृत मध्ये गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश. गुरु म्हणजे जो तुमच्या अज्ञानाचा दूर अंधार करून आत्मज्ञानाचा प्रकाश देतो. तो केवळ शाब्दिक ज्ञान देत नाही, तर तो तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवतो. गुरु पौर्णिमा हा सण का बरं? का नाही शिक्षक दिनाला गुरूंची पूजा केली जाते? गुरु पौर्णिमा चे वेगळीच आहे. त्याचं उत्तर आहे की कारण शिक्षक हा फक्त शिक्षणच देतो, पण गुरु आयुष्याचा अर्थ समजावतो. व्यासांनी जेव्हा वेदांचा सारांश निर्माण केला, तेव्हा त्यांनी ज्ञानाला दिशाही दिली, आणि म्हणून गुरु पौर्णिमा हा केवळ उत्सव नाही, तर ती कृतीची एक आठवणच आहे. भगवान बुद्ध आणि गुरु पौर्णिमा हा दिवस इतका पवित्र आहे की गौतम बुद्ध यांनी देखील आपले पहिले प्रवचन म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन याच दिवशी केले. त्यामुळे बौद्ध धर्मातही गुरुपौर्णिमा हा दिवस खूप पवित्र मानला जातो. बुद्धांनी 5 शिष्यांना मागे पाहू नका, 8 डोळे उघडा असा संदेश दिला. त्यांनी विचारांच्या अंधारातून बाहेर काढलं. भारतीय संत परंपरा आणि गुरु संत ज्ञानेश्वर हे म्हणतात की गुरु कृपेने ब्रह्म मिळतं, त्याशिवाय नाही. संत एकनाथ, तुकाराम, नामदेव यांचं प्रत्येक अभंग गुरुचरणी समर्पित आहे. तेव्हा असं वाटतं की गुरु ही केवळ व्यक्ती नसते, ती एक ऊर्जा असते. जर गुरु नसेल तर? ही कल्पना करा, तुम्ही वेगात पळत आहात पण दिशाच माहित नाही, म्हणजे गती असूनही तुम्ही हरवलेलेच आहात. असं होऊ नये म्हणूनच गुरुचं मार्गदर्शन आवश्यक आहे. असा प्रश्न तुम्हाला पडलाय का की आजच्या काळात गुरु कोठे असतात? आजचा गुरु टीव्हीवर नाही, युट्यूबवर नाही, तो तुमच्याच आयुष्यात आहे. कधी आईच्या रूपात, कधी पित्याच्या रूपात, कधी मित्राच्या, तर
कधी तुमच्या अंतर्मनातच. गुरु बाहेर शोधण्याआधी तुमच्या आतमध्ये शोधा. गुरु दक्षिणा म्हणजे काय? रामाने वसिष्ठांना, कृष्णाने साधीपणींना, अर्जुनाने द्रोणाचार्याला, प्रत्येकाने गुरुची कृपा मिळवून त्यांना गुरु दक्षिणा दिली. पण आपल्यासाठी गुरु दक्षिणा म्हणजे काय? आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक मार्गदर्शकाला धन्यवाद देणं आणि दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देणं, हाच खरा गुरु योग आहे. गुरु पौर्णिमा केवळ सण नाही, साधना आहे. हा दिवस केवळ वंदनाचाच नाही, तर तो मनाला शुद्ध करणारा दिवस आहे. एक दिवस असा जिथे आपण कृतज्ञतेने झुकतो आणि ज्ञानाने उभे राहतो. गुरु कोणीतरी दुसरं नसतं, तो आपल्या अज्ञानाचा अंत करणारा असतो. जर आयुष्यात तुम्हाला खऱ्या अर्थाने बदल हवा असेल तर पहिला पाऊल म्हणजे गुरु चरणी शरण. आज गुरुपौर्णिमा आहे. केवळ पूजा नाही, एक संकल्प नक्कीच करा. स्वतःला ओळखायचा आणि इतर भागात म्हणजेच गुरु आणि ईश्वर यांच्यात फरक काय आहे? एक प्रश्न स्वतःला वारंवार विचारा. आणि आपण विचारलो जातो की गुरु श्रेष्ठ की ईश्वर? याचं उत्तर आहे पुराणामध्ये की गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. गुरुच आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचवतो. गुरु शिवाय ईश्वर दर्शन शक्यच नाही. गुरु पौर्णिमा आणि योग परंपरा. योग साधनेतही गुरु पौर्णिमा हे एक पवित्र पर्व मानले जाते. हिमालयात भगवान शिवाने पहिल्यांदाच सप्त ऋषींना अध्यात्म, ध्यान आणि योगशास्त्र यांचं ज्ञान दिलं. ही घटना गुरु पौर्णिमेलाच घडल्याची मान्यता आहे. म्हणून योग परंपरेत शिव यांना आदियोगी आणि पहिले गुरु मानले जाते. त्याचप्रमाणे रामायण, महाभारत यामध्ये गुरूंची भूमिका. रामायणामध्ये रामाला वासिष्ठ, विश्वामित्र आणि वशिष्ठ अशा गुरूंचं मार्गदर्शन लाभलं. त्यामुळे महाभारतातच अर्जुनाला श्रीकृष्णाने युद्धभूमीत भगवद्गीता शिकवली. हेच गुरुचं अंतिम रूप. श्रीकृष्णाने स्वतःला अर्जुनाचा सारथी म्हटलं, पण तो होता त्याचा आत्मगुरु. आजच्या जीवनात गुरु कसा शोधावा? मित्रांनो, आजच्या जीवनात म्हणजे आजच्या युगात गुरु कोण? तो एक आध्यात्मिक संत असू शकतो, पण कधी तो एखादा वडीलधारी माणूस म्हणजेच एखादी घटना किंवा तुमचं स्वतःच अंतर्मन हे आपलं गुरु बनू शकतं. गुरु म्हणजे एक व्यक्ती नसेलही, पण तो एक अनुभव असेलच जो तुमचं आयुष्य बदलूनच टाकतो. गुरु पौर्णिमेचा खरा संकल्प. मित्रांनो, मी कोण? हा दिवस म्हणजे फक्त वंदन करायचा दिवस नाही, हा स्वप्रश्न विचारण्याचा दिवस आहे. मी कोण आहे? माझं ध्येय काय आहे? मी खरंच माझ्या गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जगतो का? गुरु पौर्णिमा म्हणजे आत्मपरीक्षण. तो दिवस आहे शरीराला झुकवून आत्म्याला उंचवण्याचा. गुरुपौर्णिमा एक दिवस नाही, तर ती एक दिशा आहे. गुरुपौर्णिमा ही केवळ एक दिवसाची पूजा नाही, तर ती एक दिशा आहे आत्मज्ञानात्मक नेणारी. ती एक स्मरण आहे आपण कधी हरवलो होतो आणि गुरूंमुळे पुन्हा सापडलो. ती एक शपथ आहे आजपासून आपण अंधारात नव्हे, प्रकाशात चालणार आहोत. आज आपण आपल्या गुरूंचं स्मरण करताना हेही लक्षात ठेवूया की आयुष्यभर शिकणं, झुकणं आणि पुढे जाणं हाच खरा गुरु योग आहे. मित्रांनो, शेवटचा संदेश की तुमच्या आयुष्यातला गुरु कोण?
एक प्रश्न स्वतःला विचारा की माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करणारा गुरु कोण आहे? तो कोणीही असो, आई, वडील, शिक्षक, अनुभव किंवा तुमचं अंतर्मन. त्याला आज एक नम्र वंदन करा, कारण त्या गुरुशिवाय आज तुम्ही नसता. या गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक माझा नमस्कार. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या गुरूंचं नाव कमेंट मध्ये नक्कीच लिहा. आपल्या युथिंक या युट्यूब चॅनलवर अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा येईल. मित्रांनो, आपला वेळ तुम्ही दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. गुरु चरणी वंदन. जय गुरुदेव.